बातमी वाशिममधून आहे। वाशिमच्या शेंदोना गावाजवळचा पूल पुराच्या पाण्यामुळे खचलाय। पोहरादेवी ते शेंदोना मार्गावरची वाहतूक यामुळे पूर्णतः ठप्प झाली आहे। वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी होती आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। यावेळी पुलावरने एका कार चालकाने स्टंटबाजीचा प्रकार केला। स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। चोपडा तालुक्यामध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालं, तर अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरून घरगुती साहित्याचं नुकसान झालंय। त्यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतीये। वाशिमच्या कारंजा शहरात नालेसफाई न केल्यामुळे सखल भागात पावसाचं पाणी साचून राहिलं। त्यामुळे परिसरात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय आणि नागरिकांचे तुफान हाल होतात। अकोल्याच्या पिंपळखुटा चांगेफळ इथे मन नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले 3 तरुण बुडाले। नदीला पूर आल्यामुळे पाण्याचा अंदाज लागला नाही आणि हे 3 तरुण वाहून गेले। यातील दोघांना वाचवण्यात यश आलंय, तर 24 वर्षीय करण वानखेडे हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। 13 तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठं नुकसान झालं। दरम्यान पालकमंत्री अतुल सावेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आलाय। पुरात अडकलेल्या नागरिकांचं सैन्य दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं। दरम्यान हुनगुंदामध्ये सैन्य दलाकडून मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी पार पडली। चंद्रपूरच्या भद्रावतीत जोरदार पाऊस पडला। डोलारा तलाव ओव्हरफ्लो होऊन परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं। यामुळे नागरिकांच्या धान्यासह साहित्याचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान तातडीने नागरिकांना मदत मिळावी अशी मागणी जोर धरली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे अटकळी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं। या भागात झाडावर अडकलेल्या व्यक्तीचं प्रशासनानं बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि संबंधित व्यक्तीला सुखरूपपणे बाहेर काढलंय। मुळशी तालुक्यातील 50 गावांना पाणी पुरवठा करणारं मुळशी धरण 97% इतकं भरलंय। मात्र पावसानं विश्रांती घेतल्यामुळे मुळशी धरणाच्या सांडव्यातनं पुण्याच्या मुळा नदीकडे होत असलेला 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला गेलाय। चंद्रपूरच्या औष्णिक विद्युत केंद्रातील 210 मेगावॅट क्षमतेचे 2 संच बंद पडलेत। तांत्रिक बिघाडामुळे संच क्रमांक 3 आणि 4च्या कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री खाली पडल्याची घटना घडली। सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाहीये। सिंधुदुर्गातल्या करूळ गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे। ही दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। एक मोठी बातमी, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। स्थानक परिसरात ठिय्या मांडून या आंदोलकांनी तुफान घोषणाबाजी सुरू केली आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरातनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने पाटील यांनी। सध्या आपण सीएसएमटी स्थानकात आहोत आणि समोर बघतोय की मोठ्या संख्येनं हे सर्व मराठा बांधव एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यत्वे एक्सप्रेसचा जो प्लॅटफॉर्म आहे, जो प्लॅटफॉर्म क्रमांक 8 पासून प्लॅटफॉर्म क्रमांक 18 पर्यंत आहे, अशा अनेक ठिकाणी हे सर्व मराठा बांधव एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। इथेच ते काही काळ थांबलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी मराठा बांधव मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा सगळ्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। कुठं जायचं आहे स्थानकात? काय थांबलात? आम्हाला आरक्षणामुळे आलोत आम्ही। आरक्षण दिलेलं नाही, देत नाहीत। जरांगे पाटला सोबत आलेलो आम्ही। या ठिकाणी मनोजदादा जरांगे साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेत। आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा कधीही या ठिकाणी मुंबई सोडणार नाही। आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये त्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं फलाटावरती सुद्धा ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर ही बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। शिंदे समितीनं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांची आज भेट घेतली। न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली।
यावेळी शिंदेंनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, परंतु जरांगे पाटलांनी या मागणीला नकार दिला. न्यायमूर्ती शिंदेंनी मिळालेल्या नोंदींची माहिती आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. 2,39,000 नोंदी मान्य केल्याची माहिती त्यांना देण्यात आली. तर मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी सापडल्याची माहितीही शिंदे समितीच्या वतीनं दिली गेली आहे. जरांगे पाटील यांचं काही प्रमाणात समाधान झालं, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. त्यानंतर चर्चेची आणखी एक फेरी पार पडेल. सोबतच हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती शिंदे समितीकडनं देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शिंदे समितीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. ओबीसींमध्ये 350 जातींचा समावेश कसा केला गेला असा सवाल मनोज जरांगेंनी शिंदे समितीला विचारला. तर मराठा कुणबी एकच आहेत, 58 लाख नोंदींचा आधार घ्या असाही आग्रह जरांगेंचा आहे. मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही असं मनोज जरांगेंनी शिंदे समितीला सांगितलं. तर आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागेल असं शिंदे समितीनं मनोज जरांगेंना उत्तर दिलंय. तर पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही. तुमच्या हातात केवळ 6 ते 7 दिवस असल्याचं जरांगेंनी शिंदे समितीला सांगितलं. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धारही मनोज जरांगेंनी व्यक्त केला. मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा आझाद मैदानात पोलीस स्थानकात अर्ज दिलाय. बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती पहिल्याच अर्जात दिलेली असताना रोज रोज अर्ज करण्याची सक्ती का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ज्या आमदार आणि खासदारांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केलाय त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओबीसींचे नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे. तर महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगितलं होतं. याच संदर्भात सरकारनं 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी असंही हाके म्हणतात. सरकारनं मराठा आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबानीच केली असं म्हणावं लागेल. मराठा आंदोलक कुणालाही त्रास देत नाहीयेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 2 समाजात तेढ निर्माण करू नये असा टोला संजय राऊतांनी लगावला. राजकीय इच्छाशक्ती असती तर 1 दिवसात आरक्षण देऊ शकले असते असंही राऊत म्हणतात. सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून आरक्षणाचा लढा संपवावा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केली आहे. 58 लाख कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांना आरक्षण मिळावं असंही धनंजय देशमुख म्हणतात. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडला. जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांची यावेळी पाहायला मिळाली. मनोज जरांगेंना विरोध करत ओबीसी महासंघानं आंदोलन पुकारलंय. नागपुरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठ यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. मराठा आरक्षणासंदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे देतील. जरांगे परत का आलेत याचंही उत्तर शिंदेच देऊ शकतील अशी सूचक टिप्पणी राज ठाकरेंनी केली आहे. मागे शिंदेच आंदोलकांना भेटायला गेले होते, त्यामुळे मुंबई बंद का पडली हेही शिंदेच सांगतील असं राज ठाकरेंनी मत मांडलं. मराठा आरक्षणाबद्दल शरद पवारांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलंय. तामिळनाडूसारख्या राज्यात 72% आरक्षण देऊन ते न्यायालयामध्ये टिकवलं सुद्धा गेलं. घटनेमध्ये बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवारांनी म्हटलंय. तर झुंडशाहीनं आरक्षण घेता येत नाही, आम्ही ओबीसींच्या कोट्यातनं आरक्षण मिळू देणार नाही असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिलाय. महाराष्ट्रात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलंय अशी टीकाही हाकेंनी केली आहे. बीडच्या साक्षाळ पिंपरी गावातनं मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईसाठी रवाना झालाय. यावेळी ग्रामस्थांनी आंदोलकांसाठी भाकरी आणि ठेचा पाठवलाय. दरम्यान परिसरातल्या गावांमध्येही आंदोलकांच्या जेवणाची सोय केली जाते. मुंबईच्या सीएसएमटी परिसरात रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी हा निर्णय झालाय. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या नावलगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातातल्या
मृतांची संख्या 6 वर पोहोचली आहे। या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत टोल नाका बंद करावा अशी मागणी केली। शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा निघाला। थकीत पीक विमा, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढला गेला। जळगावच्या 40 गावात ठिय्या आंदोलन केलं गेलंय। यावेळी भाजपचे माजी नगरसेवक यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला गेला। हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कारवाई करावी अशी मागणी केली जाते। नांदेडच्या जुने कुंचली गावातील नागरिकांनी आंदोलन केलं। पुराच्या पाण्यामुळे गावाचं मोठं नुकसान झालंय। पालकमंत्र्यांनी गावाची पाहणी न केल्यामुळे ग्रामस्थ मात्र काहीसे आक्रमक आहेत। इंदापूर पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं इंदापूरमध्ये सायकल बँक उपक्रम राबवला गेला। जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना 111 सायकल्सचं वितरण कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी कृषी मंत्र्यांनी सायकलवरनं फेरफटका मारला। भंडारा शहरामध्ये गणपती उत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रूट मार्च काढलाय। सण उत्सवात कायदा सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। रूट मार्चमध्ये मोठ्या संख्येनं पोलिसांचा सहभाग होता। चिपळूणमध्येही पोलिसांचा रूट मार्च पाहायला मिळाला। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। तर महाराष्ट्रभरात